नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात करण्यात आले बैठकीचे आयोजन। भाजपा प्रदेश प्रवक्ता प्रदीप पेशकार यांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर झाली धुळ्यात पत्रपरिषद। धुळे जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती। शत्रुशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूरच्या रथाचे धुळ्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे मंडळातील बूथ पन्ना प्रमुखांना देण्यात आले नियुक्तीपत्र। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मित्र पक्षातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि धुळे शहराचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज रोजी धुळे शहरातील काँग्रेस आमदार कुणालबाबा पाटील यांचे देवपूर धुळे येथील संपर्क कार्यालय सुंदर सावित्री सभागृह येथे घेण्यात आली। या बैठकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आपले विचार यावेळी मांडले। दरम्यान आजच्या या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या प्रतिभाताई शिंदे, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार DS आयरे, माजी आमदार शरद पाटील, मंगेश पवार, शुभांगी पाटील, महेश मिस्त्री, रमेश श्रीखंडे, युवराज करंकाळ, मुकुंद कोडोले, जोसेफ मलवारी, रणजितराजे भोसले, डॉक्टर दरबारसिंग गेरासे, डॉक्टर सुशील महाजन, महेश घुगे, विमलताई बेडसे, हेमाताई हेमाडे, रावसाहेब साळुंके, किरण जोंदडे, प्रमोद सिसोदे, विलासराव माळी, भैयासाहेब पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते। शेतकऱ्यांचा अतिशय शेतकरी संतापजनक झालेले आहेत। ते BJP शासनावरती चिडलेले आहेत, कारण जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या मालाला कुठेही किंमत नाही आहे, हमीभाव नाही आहे, कांद्याचे दर कमी जास्त वर खाली होत आहेत, कुठेतरी किंमत येते तर कांदा निर्यात बंदी करण्यात आलेली आहे। तीच परिस्थिती ऊसाची आहे, कपाशीची आहे, सोयाबीनची आहे। शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही आहे आणि आपण म्हणतो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, पण त्या कृषीला खऱ्या अर्थाने प्रदान करण्याच्या संदर्भामध्ये जे काही BJP शासन केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये आहे त्यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाही। ज्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी साधारणतः 76,000 कोटीचं कर्ज हे माफ करण्यात आलेलं होतं, परंतु आताचा जो काही शेतकरी आहे त्याच्या जे काही शेतीमाल, बी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स, अवजारं त्याच्यावरती 18% GST आहे। जर डायमंडचा आपण विचार केला, हिरे व्यापारी त्यांच्यावरती फक्त 3% GST आहे। ही मोठी तफावत आहे आणि कर्जमाफीचं सातत्याने शेतकरी म्हणत आहे। मोठ्या जे काही BJP सरकारचे आमच्या मोदी साहेबांचे मित्र आहे, अडाणी असेल, अंबानी असतील, त्यांचे करोडो रुपये कर्ज माफ केलेले आहे, परंतु शेतकऱ्यांना दिलासा नाही। त्याचप्रमाणे जे काही युवक आहेत बेरोजगार झालेले आहेत, महागाई प्रचंड वाढली। समान नागरिक कायदा, एक देश एक निवडणूक, 70 वर्षावरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार, 3 कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पन्न नीती, गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी 5 वर्षे मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी, 1 कोटी घरांना मोफत सौरवीज, विना तारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाचे अर्थसहाय्य अशा विविध योजनेतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारख्या आश्वासनाचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे असा दावा प्रदेश भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी आज धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय नेतृत्वाने भाजपचा जाहीरनामा म्हणजे ज्याला आम्ही संकल्पपत्र म्हणतो आणि एका अर्थाने ती मोदीची गॅरंटी आहे, तर अशा प्रकारचं संकल्पपत्र याचं प्रकाशन करण्यात आलं। ते जनतेपर्यंत जावं, त्यातल्या प्रत्येक घटकाचं
विषय आणि त्या योजना ह्या जनतेपर्यंत जाव्यात यासाठी धुळे महानगरामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. प्रामुख्याने आपण पाहू तर 2047ला भारत एक विकसित राष्ट्र असेल अशा प्रकारचं धोरण या संकल्पपत्रामधून दिसतं आहे. हे संकल्पपत्र संकल्पित आहे ते ज्ञान या विषयासाठी, म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी, म्हणजे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे गरीब कल्याणच्या योजना असतील आणि युवकांसाठीचे विषय असतील, अशा सर्व घटकांना समाविष्ट करून संपूर्ण एकंदरीतच विकास व्हावा ह्या दृष्टीने आणि सक्षम भारत व्हावा या दृष्टीने संकल्पपत्र या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या संकल्पपत्राच्या अनुषंगाने आपण बघत असाल की किसानांसाठीच्या ज्या योजना केलेल्या आहेत त्या किसान सन्मान निधी असेल, पीक विम्यासारख्या सुविधा असतील, त्याचबरोबर हवामानाचा अंदाज येऊन त्याच्या आधीच त्याच्या प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टीने उपग्रहाची योजना असेल, असा करणारा पहिला हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचबरोबर युवकांसाठी पेपरफुटीसाठी कडक कायदा करू आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी रोजगाराभिमुख अशा प्रकारचं संकल्पपत्र दिलेलं आहे. महिलांच्या विकासासाठी 3 कोटी महिलांना या ठिकाणी लखपती दीदी बनवण्याचं काम या पुढील काळामध्ये होणार आहे. प्रथमतः हा फक्त निवडणुकीपुरता किंवा 5 वर्षाकरताचं संकल्पपत्र नाही, तर 2047पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र होईल याची मोदीची गॅरंटी आहे. अशा प्रकारचं हे संकल्पपत्र आणि मोदीची गॅरंटी आपल्यासमोर सादर केलेली आहे. आपल्यामार्फत आपण जनतेपर्यंत हे सर्व सांगावं एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केलेला असून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे 2024 रोजी मतदान तर 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान याप्रसंगी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तडपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. काही इश्यूज जे आपण हाताळतो त्याच्याबद्दल SP साहेब पण आपल्यासोबत उपस्थित आहे, थोडा त्याच्याबद्दल ते प्रकाश टाकतील. विशेष करून आपल्याला माहीत आहे की 16 मार्चपासून पूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. विशेष करून आचारसंहिता चालू झाल्याबरोबरच आपण डिफेसमेंटची ड्राईव्ह घेतली. म्हणजे 3 दिवसात आपण जेवढे बॅनर्स, पोस्टर्स वगैरे असतात ते आपण काढले. जवळजवळ आपण 42,826 प्रकारची कारवाई केली. याच्यामध्ये वॉल रायटिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लॅग्स ते आपण 3 दिवसात काढले. तयारी करताना विशेष करून आपण आता EVM रँडमायझेशनचं काम केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट रँडमायझेशन EVMचं करून आपण प्रत्येक मतदारसंघाला पुरेशी EVMs दिलेले आहेत रिझर्व्ह मशीन सोबत आणि ते आपल्या प्रत्येक स्ट्रॉंग रूममध्ये त्या ठिकाणी सुरक्षित आहे. आचारसंहिता लागल्यापासून प्रत्येक ठिकाणी आपण फ्लाइंग स्क्वॉड्स म्हणजे फिरते पथक आणि आपले जे आचारसंहिता कक्ष आहेत तेही आपण कार्यान्वित केले. जिल्हाधिकारी कार्यालयालाही आपण एक इंटिग्रेटेड कंट्रोल. खानदेशातून आई सत्तरशिंगी गडावर जाणारा मानाचा शिरपूरचा रथ आबासाहेब चौधरी, धीरज चौधरी, खानदेश की ग्रुप बजरंग बँड शिरपूरचा रथ काल रात्री धुळे शहरातील गांधी पुतळा येथे दाखल झाला. त्यावेळी आई सत्तरशिंगी गडावर जाणारा मानाचा रथाचे धर्मयोद्धा अनुपभैया अग्रवाल, माजी महापौर चंद्रबापू सोनार तसेच देवादादा सोनार यांच्यातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे मानाच्या रथाचे अनुपभैया अग्रवाल, चंदूबापू सोनार, देवादादा सोनार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भाजपाचे विक्की परदेशी, यशवंत नेवलेकर, रोहित चांदोडे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यासह भाविक मोठ्या संख्येने गडावर जाणाऱ्या मानाच्या रथात सहभागी झालेले होते. पायी दिंडीची यात्रा आधी आमचे आजोबा वडील जे गाडी बैलने यात्रा करत असायचे. 28 वर्षापासून आपण या मानाच्या रथाचं आयोजन केलं. हे 29वं वर्ष आहे आणि
या रथाचं महत्त्व गावोगावी आई भगवतीच्या आशीर्वादाने लाखो भक्त वाट बघत असतात. गावोगावी स्वागत होत असतं आणि हा रथ थेट सप्तशृंगी गडावर शिवालय तीर्थापर्यंत दरवर्षी जात असतो. लाखो भाविक या रथाचं मनोभावे स्वागत करीत असतं. किती मैल चालतं आणि किती दिवसाची आणि आम्ही दरवर्षी श्रीराम नवमीच्या पावन मुहूर्तावर दरवर्षी शिरपूर ते सप्तशृंगी गडाची यात्रा सुरू करीत असतो आणि आपली खानदेशाची यात्रा चौदसच्या दिवशी गडावर भरत असते. म्हणून आम्ही चौदसच्या दिवशी सकाळी 5व्या दिवशी गडावर पोहोचत असतो आणि या यात्रा पूर्ण झाली की आम्ही आई भगवतीचे दर्शन घेतल्यावर या यात्रेची सांगता करीत असतो. लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी व्हावे याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर धुळ्याचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे देखील जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी व्हावे याकरिता मतदारसंघात विविध बैठका, आढावा बैठक, मंडळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शक अशा विविध प्रयत्न मोठ्या प्रमाणात पक्ष कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहेत. त्यातच आज भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांच्या हस्ते धुळ्यात मंडळ 50 प्रमुखांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी नियुक्तीपत्र वाटप करताना भाजपा महिला अध्यक्षा वैशालीताई शिरसाट, जयश्रीताई अहिराव, कल्याणीताई आंबेडकर, युवा मोर्चाचे आकाश परदेशी, यशवंत येवलेकर यांच्यासह महिला पदाधिकारीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. बूथ रचना झाली आहे. त्या बूथ रचनेत प्रत्येक पेजवर एक 50 पेज प्रमुखही त्या बूथ रचनेमध्ये केलेला आहे. आता 102 नंबरचं जे बूथ आहे त्या बूथवर महेश वसंत चौधरी हे आमचे 50 पेज प्रमुख आहेत आणि त्यांचा पेज नंबर आहे 52 आणि क्रमांक आहे 102. असं प्रत्येक पेजला साधारणतः एक 5,500 पेज आपली टोटल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.